पाहुणे आले की नेहमीच प्रश्न पडतो त्यांना काय करून घालायचं. तर ही अफगाणी अंडा करी तुम्ही एकदा त्यांना अवश्य करून खायला घाला आणि नंतर तुमची काय स्तुती होती ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नमस्कार, मी सीमा. माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करायच्या आधी आपण अंडी उकडून घेऊया. मी इथं 1 चमचा मीठ घातले. मीठ घातल्यामुळं अंड्यांना चव छान येते. सुरुवातीला पॅनमध्ये आपण अर्धी पळी तेल घालून घेतले. पॅन गरम झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर कांदा घालूया. कांदा आपल्याला पिंकेश कलरचा भाजून घ्यायचा आहे आणि कांदा कट करताना आहे ना त्याच्या स्लाइस एकदम पातळ पातळ नाही करायच्या, अशा ह्या टाईपच्या करायच्या, कारण आपल्याला कांदा भाजून घ्यायचा नाही. फक्त पिंकेश कलरचा होईपर्यंतच आपल्याला तेलात फ्राय करायचा आहे चांगला. कांदा भाजताना आपल्याला गॅसची आच एकदम मध्यम ठेवायची आहे. जास्त स्लो पण नाही करायचा आणि जास्त फुल पण नाही करायचा. आपल्याला मीडियम ह्याच्यावरच भाजून घ्यायचं आहे. कांद्याला भाजत भाजत आता 2 ते 3 मिनटं होऊन गेलेली आहेत. कांदा आता नरम पडायला लागलाय. आता आपण त्याच्यात आहे ना ह्या लसणाच्या पाकळ्या टाकूया, अद्रक टाकूया हे, आणि मी इथं 3 मिरच्या घेतल्या त्या मिरच्या टाकूया आणि अजून 2-3 मिनटं आपण एकसारखं भाजून घेऊया. कांदा आपल्याला करपवायचा नाहीये, फक्त पिंकिश कलरचा करून घ्यायचा आहे. ही भाजी वेगळ्या प्रकारची आहे. आपल्याला ह्याच्यात टॅमॅटोचा बिलकुल सुद्धा वापर करायचा नाहीये. टॅमॅटोचा वापर न करता ही भाजी चवीला एकदम सुंदर होते. हे बघा, कांदा अशा प्रकारे भाजून घ्यायचा. असा थोडासा लालसर दिसायला लागला की गॅस बंद करायचा. आता हा कांदा आपण थंड होऊन देऊया. थंड झाला की ह्याच्यात अजून दुसरे इंग्रेडियंट्स घालून आपण मिक्सरला वाटण करून घेऊया. आता आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी मगाशी आपण कांदा भाजलेला, त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची घातली होती, ते सगळे मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया. आता त्यानंतर त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया, 5-6 काजू टाकूया आणि मिक्सरला याची ग्रेव्ही करून घेऊया. हे बघा, ग्रेव्ही झालेली. आपल्याला अशा पद्धतीची ग्रेव्ही करायची. ग्रेव्ही करताना तुम्ही पाण्याचा जास्त वापर करू नका, नाहीतर ग्रेव्ही एकदम पातळ होऊन जाईल. अंडी बॉईल झालेली आहेत. अंड्याला तर आपण अशा उभ्या चिरा देऊन घेऊया. तुम्हाला कशा हव्या तशा तुम्ही देऊ शकता, पण पूर्ण अंडं नाही कट करून द्यायचं. आणि ज्यावेळेस अंडी बॉईल झालेली असतात ना त्या टायमाला अंड्यातलं गरम पाणी काढून टाकायचं आणि ती गार पाणी घालायचं त्याच्यात, म्हणजे आतनं श्रिंक होतात आणि नंतर आपल्याला सोलायला सोपी जातात, तुटत नाहीत अंडी. आपण अंडी आता पहिल्यांदा फ्राय करून घेऊया थोडी. इथं मी पॅनमध्ये अर्धी पळी तेल घातलेलं आहे. आता पॅनमध्ये आपण अंडी टाकून घेऊया. गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त फुल नाही करायचा. अंड्याला आपण जास्त असं पळीने ती चमच्याने हलवत बसायचं नाही, फक्त असं हलवायचं. आता याच्यात मी थोडी हळद टाकून घेते आणि ही 1 चमचा मिरची पावडर टाकली, काश्मीरी मिरची पावडर घातली. आता अंडी ऑलमोस्ट रोस्ट झालेली आहेत. आता आपण त्याच्यावर कसुरी मेथी थोडी घालून घेतली, त्याच्यामुळे स्वाद काय 1 नंबरच. आता भाजीसाठी इथं पॅनमध्ये मी 2 पळी तेल घेते. तेल थोडं आपण गरम होऊन देऊया. तेल गरम झालंय. आता आपण ह्याच्यात खडे मसाले घालून घेऊया. इथं मी 2 दालचिनीचे तुकडे घेतल्यात, 3 लवंगा घेतल्यात, 3 मिरे घेतल्यात आणि 3 विलायची घेतल्यात. आपण मसाला थोडा तेलात भाजूया. आता याच्यात आपण ही मगाशी केलेली ग्रेव्ही टाकून घेऊया. गॅस मिडियम ठेवूनच आपल्याला ग्रेव्ही सगळी तेलात परतून घ्यायची आहे. आपल्याला ग्रेव्ही टाकल्यानंतर एकसारखं असं उलटानं फिरून घ्यायचं ह्याच्यात, नाहीतर काजू आहे ना खाली चिटकल. आपण पेस्ट करताना काजू टाकलेले त्याच्यात, म्हणून एकसारखं चालवत राहायचं. असं मसाला लागू नये म्हणून आपण हे वाटणाचं पाणी थोडं ह्याच्यात घालून घेऊया.
कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे, अजिबात इकडे तिकडं व्हायचं नाही. कारण बघा कंटिन्यू हलवत राहिलं तरीसुद्धा असं थोडंला लागतंय कडला. त्याच्यामुळं आपल्याला ग्रेव्ही अशी कडला करपून द्यायची नाही आहे, एकसारखी तर भाजत राहायचं आहे. ग्रेव्ही पटकन शिजायसाठी आपण याच्यात 1 चमचा मीठ घालून घेतले. हे बघा आता मसाला छान भाजत आलेला आहे, तेल सुटायला लागले, बघितलं का. आता अजून आपण 1-2 मिनटं असंच हलवत राहूया एकसारखं. ग्रेव्ही चांगली आता भाजलेली आहे. आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया. मी अर्धा चमचा हळद टाकली, कारण आपण मगाशी हळदीचा वापर केलेला होता. 1 चमचा मी गरम मसाला घालते. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर. तुम्हाला जसं तिखट हवं तसं घाला, कारण काश्मीरी मिरची पावडर तिखट नसते जास्त. आणि इथं छोटे चमचे आहेत म्हणून मी 3 चमचे धना पावडर घालते. सगळा मसाला घातलेला आहे. आता आपण व्यवस्थित छान परतून घेऊया. मसाला बघा आता किती छान असा दाणेदार झालेला आहे. मंद आचेवर असं व्यवस्थित भाजलं का नाही की मसाला छान भाजला जातो. याच्यात आपण दही घालून घेऊया. दही एकदम थंड घ्यायचं नाही आहे. दही असं आपल्याला भाजी करायच्या आधी आपण बाहेर काढून ठेवायचं, थंड दही घालायचं नाही. आणि आंबट तर बिलकुल असायला नाही पाहिजे. आता हे सगळं व्यवस्थित छान असं परतून घेऊया, कारण दही फुटू नये म्हणून व्यवस्थित सारखं एकसारखं असं हलवत राहायचं. त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करूया आपण. सगळा मसाला एकसारखा असा हलवत राहूया. आता 5 मिनटं आपण हा मसाला सगळा असाच व्यवस्थित भाजून घेऊया. सारखं एकसारखं असं फिरवत राहायचं. हे बघा मसाल्याला आता छान तेल सुटलंय. मसाला आता चांगला भाजला गेलेला आहे. आता आपण ह्याच्यात अंडी सोडून घेऊया. आता सगळी अंडी आपण अशी ज्या चिरा दिल्यात ना त्या बाजू वर करून ठेवायच्या. अशा चिरावर केले का नाही की आपण असा मसाला घातला का नाही की मसाला अंड्यात जातो. त्यासाठी आपण तशी अंडी ठेवायची असतात. आता अंड्यांना अजिबात धक्का लागून द्यायचा नाही, फक्त असं खालनं खालनं हलवायचं आहे आपल्याला. जास्त हलवायचं नाही, नाहीतर अंडी तुटतील. आता मसाला शिजेल एवढंच आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं. आता आपण हे 5-6 मिनिटासाठी झाकून ठेवूया. स्लो गॅस करायचा आहे. आता भाजी झालेली आहे. भाजी झालेली, सगळ्या अंड्यांना मसाला लागलेला आहे छान. आता आपण गॅस बंद करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक व कमेंट करायला विसरू नका.